काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाची तुलना मुख्यमंत्री फडणवीसांशी केली आणि याचे पडसाद आजच्या विधान परिषदेत उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार जो राज्याच्या काँग्रेससारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अवमान, या विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी मी आणि आपण तपासून घ्या, या ठिकाणी जर त्यांचं वक्तव्य अशा प्रकारचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी सरकारविषयी जर असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतोय। सभापती महोदय, याच्यावर चर्चा करायची असेल तर चर्चा चांगली होऊ शकते। माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरही व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये, पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। परंतु देवेंद्र फडणवीसांना देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद, कारण मला माहित आहे एकदा माननीय उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते, त्यावेळेस प्रशासनाने कारवाई केली होती। माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं, ते हे मात्र जरूर बोलले की मुख्यमंत्री एक मिनिट, शासन 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 आणि म्हणून आपण चेक करा, म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा, आता मिळतं सगळं। मी खोटं सांगून काय मला काय मिळणार आहे, परंतु मी त्या याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही। माझं म्हणणं आहे की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचं मी समर्थन करत नाही, त्याचा निश्चितपणे आपण निषेध राहत आहे। परंतु सरकारने महसूल मंत्री बोलतील, आपण जरा जागेवर बसा, आपण जरा जागेवर बसा, प्रसाद लाड बसा। माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे, हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।